हॅलो स्टुडंट्स, आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असं वाटतं आहे. तर आज मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. मी तुम्हाला हे सम सॉल्व करतो आणि जर समजा काय तुम्हाला जर डाऊट्स असतील तर मला पुढच्या लेक्चरला तुम्ही क्लिअर विचारा. तर आता कालच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम नंबर 7 बघितला होता, ॲकॉमोडेशन बिलचा. आता आज आपण 8वा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर मी प्रॉब्लेम वाचतो. आता या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, अनिल ड्रॉज अ बिल फॉर ₹9,000 ऑन संजय. आता अनिल पहिलं बिल ड्रॉ करतो आहे, त्याच्यामुळे अनिल ड्रॉवर आहे आणि संजय ड्रॉवी आहे. 5 एप्रिल 2016ला 3 महिन्याचं बिल ड्रॉ केलेलं आहे. विच संजय रिटर्न इट्स टू अनिल. संजय परत करतो अनिलला आफ्टर एक्सेप्टिंग द सेम, म्हणजे एक्सेप्ट करून ते परत करतो. अनिल गेट इट्स बिल डिस्काउंटेड विथ द बँक फॉर 8820. अनिल काय करतो, ते बिल डिस्काउंट करतो 8 एप्रिलला आणि रेमिट्स 1/3 अमाऊंट टू संजय, म्हणजे त्याची 1/3 अमाऊंट तो संजयला देतो. ऑन द ड्यू डेट अनिल फेल्स टू रेमिट द अमाऊंट, म्हणजे ड्यू डेटच्या दिवशी अनिल उरलेले पैसे द्यायला विसरतो. बट ही एक्सेप्ट्स अ बिल फॉर 12,600, म्हणजे नवीन बिल 12,600चं स्वीकारतो. विथ संजय डिस्काउंट इट फॉर 12,330. तर तो संजय बिल डिस्काउंट करतो 3,330ला. अँड रेमिट्स 2,220 टू अनिल. 2,220 एवढे रुपये तो अनिलला देतो. बिफोर द मॅच्युरिटी ऑफ द रिन्यूड बिल अनिल बिकम इन्सॉल्वंट. अनिल इन्सॉल्वंट होतो आणि त्याच्याकडनं 50% ऑफ द अमाऊंट आपल्याला रिकवर होतात 15 ऑक्टोबरला. 5 जर्नल एंट्रीज फॉर द अबाउट ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अनिल. आता या प्रॉब्लेममध्ये फक्त तुम्हाला अनिलच्या बुक्समध्ये एंट्रीज करायच्या आहेत. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ओके, तर हा आता आपला 8वा प्रॉब्लेम आहे आणि अनिलच्या बुक्समध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत. तर हेडिंग टाकायचं इन द बुक्स ऑफ अनिल, त्याच्याखाली जर्नल एंट्रीज आणि आपला फॉर्मॅट. ठीक आहे, आता पहिली एंट्री जी येणार आहे ती बिल रिसीव झाल्याची, एक्सेप्ट करून रिसीव झाल्याची, आणि त्याची डेट आहे 2016 एप्रिल 5. 2016 एप्रिल 5. बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू सुनील्स अकाउंट. ॲक्च्युली हे जे आहे ड्रॉवीचं नाव संजय. इकडे रिप्लेस केलं. तर पहिली एंट्री जी आपण केली ती बिल मिळण्याची एंट्री आपण करणार. 2016 एप्रिल 5ला बिल आपल्याला मिळालं आणि संजय गिवर आहे. तर एंट्री येणार बिल्स रिसेबल अकाउंट डेबिट टू संजयज अकाउंट. बिल आपल्याला मिळालं संजयकडनं आणि त्याची अमाऊंट किती आहे, 9,000. ठीक आहे, आता याच्या पुढे आपण काय करणार, हे जे बिल आहे हे डिस्काउंट केलं एप्रिल. आता इथे तारीख वेगळी आहे, आपल्याला बिल मिळालं एप्रिल 5ला आणि एप्रिल 8ला ते डिस्काउंट केलेलं आहे. तर पुढची जी ट्रान्झॅक्शन आपण करणार एप्रिल 8ला करणार. तिथे बिल डिस्काउंट केलं आहे 8820ला, म्हणजे डायरेक्टली आपल्याला अमाऊंट दिलेली आहे ती कॅल्क्युलेट करायची गरज नाही. तर डिस्काउंटची एंट्री येते बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीव्ड. तर इकडे एप्रिल 8ला
आपण बँक अकाउंट डेबिट केलं 8820नी, नंतर डिस्काउंट अकाउंट दोघांचा फरक 9,000तनं 8,820 गेले, 9,000तनं 8,820 गेले, म्हणजे इकडे 180 राहिले, 180चा डिस्काउंट आहे आणि उरलेले आपण बिल्स रिसिवेबलला क्रेडिट करणार. ठीक आहे. तर पहिल्यांदा बिल मिळालं, नंतर ते बिल काय केलं आपण डिस्काउंट केलं. आता डिस्काउंट केल्यानंतर तो काय करतो, 1/3 अमाऊंट ती संजयला देतो. आता इथे एप्रिल 8 तारीख आहे, तर एप्रिल 8ला 1/3 अमाऊंट त्यांनी दिली, तर प्रत्येकाचे 1/3 आपल्याला करायला लागतील. तर इकडे काय करायचं, संजय अकाउंट डेबिट म्हणजे आता इथे पहिल्यांदी जे 9,000 आहेत त्याचे 1/3 आले 3,000, 9,000चे 1/3 किती आले 3,000. नंतर 8820चे 1/3 2940. तर संजय अकाउंट डेबिट सगळ्यांचे 2/3 लिहित जायचं. 9,000चे 1/3, 9,000चे 1/3, नंतर इकडे 8,820चे 1/3 आणि शेवटला 180चं 1/3. असं प्रत्येकाचं आपण इकडे 1/3 केलेलं आहे. तर पहिलं बिल जे होतं ते डिस्काउंट करून त्यांनी 1/3 पैसे संजयला दिले, म्हणजे 3,000, 9,000, 2,940 आणि 60 तेवढे दिले. आता त्याच्यापुढे काय झालं, त्याच्यापुढे उरलेले पैसे तो देऊ शकला नाही, पण त्यांनी बिल ऑनर केलं. आता ड्रॉवीने बिल ऑनर केलं आहे, त्याची एंट्री ड्रॉवरच्या बुक्समध्ये नाही येणार, तर डायरेक्टली नवीन बिल एक्सेप्ट करण्याची एंट्री येणार जुलै 8ला. जुलै 8ला नवीन बिल एक्सेप्ट केलं 12,600. संजयज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल, संजयज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल आणि अमाऊंट आहे 12,600. नरेशन बिंग एक्सेप्टेड, बिल ड्रॉन बाय संजय, म्हणजे नवीन बिल आपण काय केलं एक्सेप्ट केलं. आता नवीन बिल एक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यातले काही अमाऊंट त्याने आपल्याला पाठवलेली आहे. तर आता 2,220 म्हटलं आहे. आता मी काय सांगितलं होतं की याच्या जवळची राऊंड फिगर पकडायची. आता याच्या जवळची राऊंड फिगर कुठली, 2,500 आहे. 2,220च्या जवळची राऊंड फिगर 2,500 आहे आणि दोघातला डिफरन्स 280 डिस्काउंट. दोघातला डिफरन्स किती आहे, 280 डिस्काउंट. तर इकडे पैसे मिळायची एंट्री करायची. आपल्याला संजयकडनं तेवढे पैसे मिळाले, 2,280 मिळाले. त्याच्यानंतर म्हणजे 2,500 असं ॲडजस्ट केले, कारण याच्या जवळची राऊंड फिगर 2,500 आहे आणि 280चा डिस्काउंट. त्याच्यापुढे काय झालं, त्याच्यापुढे हे जे बिल आहे ते डिस्काउंट आपण डिसऑनर्ड झालं, कारण इथे तो इन्सॉल्वंट झालेला आहे. तर इकडे याची ड्यू डेट किती येणार, 3 महिन्याचं बिल आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. 8 ऑक्टोबर नॉमिनल ड्यू डेट, 11 ऑक्टोबर लिगल ड्यू डेट. तर 11 ऑक्टोबरला हे डिसऑनर होणार बिल. अकरा तारखेला हे बिल डिसऑनर झालं. आता इन्सॉल्वन्सीची एंट्री करण्याच्या अगोदर आपल्याला किती पैसे अनिलला संजयला द्यायचे आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील आणि त्याचे 50% रिकवर झाले. आता ते आपण कॅल्क्युलेट करूया. त्याच्यानंतर आता ही अमाऊंट कशी काढायची, अमाऊंट पेबल टू संजय. आता त्याच्यात पहिली गोष्ट, संजयने किती पैसे अनिलसाठी पे केले. तर पहिलं म्हणजे बिल ऑनर केलेलं आहे, 9,000चं बिल ऑनर केलेलं आहे आणि अनिलला किती पैसे दिले, अनिलला किती पैसे दिले, 2,500 दिले. तर 9,000चं बिल ऑनर केलेलं आहे आणि 2,500 रुपये अनिलला दिलेले आहेत.
आणि त्याच्या 9,000पैकी 3,000 आपल्याला ऑलरेडी मिळाले. 3,000 ऑलरेडी आपल्याला मिळाले. म्हणजे टोटल 11,500पैकी 3,000 मिळाले. 8,500 रुपये अनिलला संजयला द्यायचे बाकी होते. 8,500 अनिलला संजयला द्यायचे बाकी होते आणि त्याची 50% तो पे करणार. 8,500चे 50% 4,250 तो पे करणार आणि उरलेले बॅड डेट्स तर इकडे द्यायचे होते 8,500, त्याचा 50% डिस्काउंट. 8,500चा 50% 4,250चा डिस्काउंट आणि इथे डेफिशियन्सी म्हणायचं, इथे बॅड डेट्स नाही म्हणायचं. डेफिशियन्सी येणार 8,500ची 50% 4,250. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा प्रॉब्लेम आपण बघूया. तर पुढचा प्रॉब्लेम मी वाचतो. पुढचा प्रॉब्लेम जो 9वा आहे तो होमवर्क आहे. आता आपल्याला 10वा प्रॉब्लेम करायचा आहे. तर 10व्या प्रॉब्लेममध्ये ए ड्रॉज अपॉन बी 3 बिल्स, म्हणजे 3 बिलं ड्रॉ केलेली आहेत. 3,000, 2,000, 1,000 अशी 3 बिलं ड्रॉ केलेली आहेत. अ वीक लेटर हिज फर्स्ट बिल वॉज म्युच्युअली कॅन्सल. एक आठवडा झाल्यानंतर त्याचं पहिलं बिल जे होतं ते कॅन्सल केलं. बी ॲग्रींग टू पे 50% ऑफ द अमाऊंट इन कॅश इमिजिएटली अँड फॉर द बॅलन्स प्लस इंटरेस्ट ही एक्सेप्टेड अ फ्रेश बिल, म्हणजे 50% पैसे ताबडतोब पे करणार आणि उरलेल्या अमाऊंटसाठी इंटरेस्ट सकट नवीन बिल एक्सेप्ट करणार. नंतर दिस बिल वॉज एंडोर्स टू सी, हे बिल सीला एंडोर्स केलं. टू डिस्काउंटेड द सेम विथ द बँकर, आणि ते बँकेत जाऊन डिस्काउंट केलं. द सेकंड बिल वॉज डिस्काउंटेड बाय ए ॲट 5%. नंतर दुसरं बिल एनी डिस्काउंट केलं 5%ला. द बिल ऑन मॅच्युरिटी वॉज रिटर्न डिसऑनर्ड, ते डिसऑनर्ड झालं आणि नोटिंग चार्जेस 30 रुपीज पे केले. द थर्ड बिल वॉज रिटेन टिल मॅच्युरिटी वेन इट वॉज ड्युली मेड. तिसरं बिल आपण स्वतःकडे ठेवलं आणि ते पे केलं गेलं. तर इकडे इन द बुक्स ऑफ जर्नल एंट्रीज. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर इकडे आपले 3 बिल आहेत, 3,000, 2,000 आणि 1,000. तर 3 बिलांची वेगवेगळ्या एंट्र्याज करायच्या. तर 3 बिल आहेत. पहिलं 1 नंबर 3,000चं, 2 नंबर जे आहे ते 2,000चं, 3 नंबर 1,000चं. तर अशा 3 एंट्र्या केल्या. बिल्स रिसिबल 1 टू बी 3,000, बिल्स रिसिबल 2 टू बी 2,000 आणि बिल्स रिसिबल 1 टू बी, 2 टू बी आणि 3 टू बी अशा 3 एंट्रीज केल्या. 3,000, 2,000 आणि 1,000 अशा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे त्यांनी काय सांगितलं आहे की पहिलं बिल जे होतं ते कॅन्सल केलं आहे. पहिलं बिल कॅन्सल केलं आहे. तर पहिलं बिल कॅन्सल करण्याची उलटी एंट्री करायला लागेल आपल्याला. तर बिल मिळायची एंट्री काय ते बिल्स रिसिबल टू बीज अकाउंट. आता इथे एंट्री करायची बीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिबल, म्हणजे पहिलं बिल काय झालं, कॅन्सल झालं.
आता पहिलं बिल कॅन्सल झाल्यानंतर पुढची एंट्री इंटरेस्टची करायला लागेल. आता इंटरेस्ट आपल्यासाठी इन्कम आहे, इंटरेस्टला क्रेडिट द्यायचं आणि बीज अकाउंटला डेबिट द्यायचं. बीज अकाउंटला डेबिट द्यायचं आणि इंटरेस्टला क्रेडिट द्यायचं. तर आपण इथे इंटरेस्ट चार्ज केला आहे. बीज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, इंटरेस्ट इन्कम आहे तर इंटरेस्टला आपण क्रेडिट दिलं. आता अर्धे पैसे तो कॅशमध्ये भरतोय, तर इकडे कॅश अकाउंट डेबिट टू बीज अकाउंट, बीइंग रिसिव्ड कॅश फ्रॉम बी. being received cash from B. तर 3,000चे अर्धे 1,500 त्याला कॅशमध्ये मिळाले. कॅश अकाउंट डेबिट टू बीज अकाउंट 1,500 मिळाले. आता उरलेली जी अमाऊंट आहे 3,000 पैकी 1,500 कॅशमध्ये मिळाले. उरलेली जी 1,500 अमाऊंट आहे आणि प्लस 100 रुपये इंटरेस्ट 1,600 रुपयाचं नवीन बिल म्हणजे चौथं बिल त्याला मिळणार. नवीन बिल मिळाल्याची एंट्री बिल्स रिसिबल फॉर अकाउंट डेबिट टू बीज अकाउंट. ओके, तर इकडे इंटरेस्टची एंट्री केली, नंतर कॅशची एंट्री, नंतर न्यू बिलची एंट्री. एंट्री इंटरेस्ट, कॅश आणि न्यू बिल अशा 3 एंट्रीज आपण केल्या. त्याच्यानंतर आता पुढे त्यांनी सांगितलं आहे की हे जे बिल होतं हे एंडोर्स केलं सीला. हे बिल कोणाला एंडोर्स केलं? सीला एंडोर्स केलं, 4 नंबर. त्याच्या पुढची एंट्री सीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल 4, म्हणजे 1,600चं बिल आहे ते आपण एंडोर्स केलं. त्याच्यानंतर दुसरं बिल जे आहे ते डिस्काउंट केलं आहे 5%ला. 2,000चे 5% 100, 2,000तनं 100 गेले, इथे राहिले 1,900. म्हणजे हे दुसरं बिल काय केलं? डिस्काउंट केलं. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आता त्याच्या पुढे काय झालं आहे? दुसरं बिल ते डिस्काउंट करतो त्याची एंट्री. बँक अकाउंट डेबिट 1,900, डिस्काउंट अकाउंट डेबिट 100 टू बिल्स रिसिबल टू 2,000. तर हे बिल आपण डिस्काउंट केलं. त्याच्यानंतर
तर हे दुसरं बिल डिसऑनर झालेलं आहे. त्याची एंट्री सीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 2030. त्याच्यात नोटिंग चार्जेस पण include आहे. त्याच्यानंतर तिसरं बिल ऑनर झालं आहे. त्याची कॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्हल 3. तिसरं बिल ऑनर झालं. म्हणजे हे दुसरं बिल डिस्काउंट करून डिसऑनर झालं आहे सी टू बँक, आणि हे आपल्याकडेच ठेवलं ते ऑनर झालं. कॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्हल 3 1000. ठीक आहे. तर आजचं लेक्चर संपलं. सगळ्यांना थँक्यू. टॉपिकही आपला संपला.